चंद्रपूर महानगरपालिकेत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा अचानक जाहीर करण्यात आल्यानंतर मुनगंटीवार जोरगेवार वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रेस कॉन्फरन्स संपताच तातडीने पदग्रहण सोहळा होणार असल्याची घोषणा केली। त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महानगरपालिकेत दाखल झाले। दरम्यान शहराचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करत जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। अचानक होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती मिळताच जोरगेवार समर्थकही महानगरपालिकेत पोहोचले आणि जोरगेवारांना का बोलावले नाही असा सवाल उपस्थित केला। या सगळ्या घडामोडींमुळे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाचा आणखी एक नवीन अध्याय सुरू झाला आहे। ठीक आहे, जाऊ द्या, काही अडचण नाही की भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे, पार्टी याची नोंद घेईल, त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू दे, काही अडचण नाही। ठीक आहे, बोलवलं नसेल मला माहिती, हा कार्यक्रम घाईघाईने स्थित आहे, मात्र आपण त्याच्यातून त्या सभात्याग केला आहे, तो का बरं, नेमकं कारण काय? चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे नेते, स्थानिक आमदार, या निवडणुकीचे प्रमुख आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्यामुळे आम्ही वॉकआउट केलं। आमचे जे आमदार आहे त्यांना का बरं निमंत्रण दिलं नाही म्हणून, तर ते म्हणाले की बा नाही दिलं जा, म्हणून आम्ही शेवटी 16 नगरसेवकांनी वॉकआउट केलं। आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही महापौरांना मतदान केलं। भारतीय जनता पक्षाचे 24 नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कोणत्याही आमदाराचा अशा पद्धतीने अपमान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। पुढे निमंत्रण आम्हाला महापौरांकडून किंवा महापौरांच्या सोबत जे कोणी असेल त्यांचे पदाधिकारी त्यांच्याकडून येणं अपेक्षित होतं माननीय आमदार साहेबांना। पुढची भूमिका काय असणार आहे बोस? पुढची भूमिका या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची आमची पुढची भूमिका राहणार आहे। आजचा प्रसंग टळला आमचा, पण यानंतर महानगरपालिकेत आम्ही काम करू, मेहनतीने काम करू।